गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पांडवनगर पुणे येथे मी के व्ही लुले तुमचं स्वागत करते. आज बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधला तिसरा चॅप्टर आपण सुरू केलेला होता. त्याचं पुढचं टॉपिक बघूया. याआधीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तो बघितला असेल तर तुम्हाला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे ॲडमिशन ऑफ एनी पार्टनर म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि त्याच्यानंतरचे त्यांचे रेशो कसे काढायचे ते आपण बघितले होते. आज आपण मीनिंग ऑफ गुडविल, मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आणि ट्रीटमेंट ऑफ गुडविल बघूया. गुडविल म्हणजे काय, त्याचं मेथड, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याची व्हॅल्यू कशी काढायची आणि ती आपल्या अकाउंटिंग जेव्हा आपण अकाउंटिंग सादर करणार आहे त्याच्यामध्ये ते कसं लिहायचं, कुठे लिहायचं, केव्हा गुडविल आपण ठेवायचं व्यवसायात आणि त्याचं काय करायचं आणि केव्हा जर काढलं आपण व्यवसायातून तर त्याचं काय करायचं. तर आज आपण पुन्हा सुरू करूया रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे. मीनिंग ऑफ गुडविल बघा. गुडविल इज अ बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन, इमेज ऑफ बिझनेस विच अल्टिमेटली हेल्प्स द बिझनेस टू अर्न मोर प्रॉफिट्स. म्हणजे आपल्या बिझनेसचं चांगलं नाव, आपल्या बिझनेसचं असणारं रेप्युटेशन, आपली इमेज, ह्याला आपण गुडविल असं म्हणतो. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द ऑनेस्टी, बिझनेस एथिक्स अँड हार्डवर्क डन बाय ऑल द पार्टनर्स इन द पास्ट इयर्स. पार्टनर्सनी याच्या आधी केलेले सगळे हार्डवर्क, सगळे प्रकारचे ऑनेस्टी जी त्यांनी व्यवसाय करताना दाखवली, त्या सगळ्यांना मिळून आपण गुडविल असं म्हणतो. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्सेस. म्हणजे आधी जे दोघंजणं आपला व्यवसाय चालवतात आहे त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे त्या व्यवसायाला जे चांगलं नाव मिळालं, रेप्युटेशन वाढलं त्या व्यवसायाचं, तर त्याला आपण गुडविल असं म्हणतो. आता आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत तर आपण गुडविलसुद्धा पैशामध्ये कॅल्क्युलेट करूया. तर आपण आता मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बघू. मिनिंग बघितलं, आता दुसरं मेथड. त्याच्यात दोन मेथड आहेत, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. त्याच्यामुळे बघा, ए कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट कसा काढायचा, तर जेवढे 4-5 वर्षाची समजा जर तुम्हाला प्रॉफिट्स किंवा लॉसेस जे काय झालेलं असेल ते जर दिलं असेल तर त्या सगळ्या प्रॉफिट्सची ॲडिशन करायची, त्याच्यातून सगळे लॉसेस मायनस करायचे, तर तुम्हाला टोटल प्रॉफिट मिळेल. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल बघा, प्रॉफिट अँड लॉसेस फॉर द पास्ट 4 years ॲज फॉलोज. 2016, 17, 18, 19 4 वर्षाचं आपल्याला प्रॉफिट्स अँड लॉसेस दिलेले आहेत. तर बघा, पहिल्या ह्याच्यात 1,20,000 प्रॉफिट झालेला आहे, दुसऱ्या ह्याच्यात 80,000 प्रॉफिट झाला आहे, तिसऱ्या वर्षी 20,000 लॉस झाला आहे आणि 60,000 प्रॉफिट झालेलं आहे. आता आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग आता काय सांगितलं होतं मी, सगळ्या प्रॉफिट्सची ॲडिशन करायची आणि त्याच्यातून जेवढे लॉस झाले त्या वर्षांमध्ये जेवढा डाटा आपल्याला दिलेला आहे त्याच्यातले ते लॉस त्याच्यातून मायनस करायचं. तर मग आता आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. सगळ्यात पहिले की टोटल प्रॉफिट इज इक्वल टू, आता बघा याच्यामध्ये प्रॉफिट जे आहेत ते सगळ्यांची आपण ॲडिशन दाखवलेली आहे. सो टोटल प्रॉफिट विल बी 1,20,000 प्लस 80,000 प्लस 60,000. हे तिन्ही प्रॉफिट होते आणि 20,000 मायनस केलं कारण की तो लॉस होता. ते सगळ्यांची ॲडिशन करा पहिले, मग 20,000 त्याच्यातून मायनस करा, तर तुम्हाला मिळेल 2,40,000. हे 2,40,000 काय झाले, टोटल प्रॉफिट झाले. अशा पद्धतीने तुम्हाला हा डाटा पूर्ण परीक्षेमध्ये दिलेला राहील जेव्हा तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशन करायचं असेल. आणि ॲव्हरेज प्रॉफिट मेथड जर त्यांनी म्हटला तर तुम्हाला या पद्धतीने सुरुवात करायची. सगळ्यात पहिले टोटल प्रॉफिट काढायचा. यानंतरची पुढची प्रोसेस बी नंबरची आपण बघूया, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲव्हरेज म्हणजे काय, आपण म्हणतो की जेवढे टोटल प्रॉफिट जी दिलेली आहे त्याला जर जितक्या नंबर ऑफ इयर्सची प्रॉफिट होता तो त्यांनी जर भागितलं आपण तर काय होतं, भागलं तर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळतो. तो देअरफॉर कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. सो ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट आत्ताच आपण काढला, तो होता पहिल्या स्टेपमधला 2,40,000 2,40,000 भागिले किती वर्षाचा डाटा होता, तो नंबर ऑफ इयर्स 4 होते म्हणून 4ने त्याला भागायचं, तर तुम्हाला आन्सर मिळेल आहे 60,000. हे 60,000 काय आलं, आपलं ॲव्हरेज प्रॉफिट आलं. आता ही पहिली स्टेप आपण काय काढली, लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप जायचं. पहिली स्टेप आपण काढली टोटल प्रॉफिट, दुसरी स्टेप आपण काढली ॲव्हरेज प्रॉफिट, ज्यामध्ये आपण त्याच टोटल प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सनी भागितलं. त्याच्यानंतर पुढची ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमधली पुढचं जे आहे ते आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कॅल्क्युलेशनमध्ये
हे सगळं कशाला करतो आहे आपण? ॲक्च्युली आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं की गुडविलची व्हॅल्यू काय आहे. तर गुडविल घ्यायचं. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट, जे आपण आता याच्या आधीच्या स्टेपमध्ये पाहिलं, त्याला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस म्हणजे कशाचं परचेस? जे रॉ मटेरियल आपण परचेस करतो. तर हे प्रॉफिट अर्न करण्यासाठी किती वर्षाचं रॉ मटेरियल आपण घेतलेलं आहे ते पेपरमध्ये तुम्हाला दिलेलं राहतं. समजा एक फॉर एक्झाम्पल घ्या, आपण 2 वर्ष घेऊ. तर आपलं ॲव्हरेज प्रॉफिट 60,000 आलं होतं आणि त्याला मल्टिप्लाइड 60,000 तर ते 1,20,000 येतं. तर अशा पद्धतीने ॲव्हरेज प्रॉफिट मेथड तुम्हाला फॉलो करायची. जनरली ॲव्हरेज प्रॉफिट मेथडच पेपरमध्ये येते. दुसरी आहे बघा सुपर प्रॉफिट मेथड. याचेही एक एक्झाम्पल घेऊ. परत तुम्हाला 5 वर्षाचे दिलेले आहे, 16, 17, 18, 19, 20. 5 वर्षाचे तुम्हाला डाटा दिलेला आहे, काही प्रॉफिट्स आहे आणि काही लॉस आहे. पहिली स्टेप तुमची तीच आहे, टोटल प्रॉफिट काढणे आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढणे. तसं आपण काय करू, या सगळ्या प्रॉफिट्सची ॲडिशन करू, त्याच्यातून लॉस मायनस करू आणि सरळ त्याला डिवायडेड बाय 5नी भागू. 5नी का बरं भागायचं आहे? कारण की नंबर ऑफ इयर्स 5 वर्षाचा डाटा तुम्हाला दिलेला आहे म्हणून. तर पेपरमध्ये तो जितक्या वर्षाचं दिलं आहे तेवढ्या वर्षांनी त्याला भागायचं. तर बघा आपण डायरेक्ट ॲव्हरेज प्रॉफिट काढू. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिटवरतीच आपण ॲडिशनमध्ये सगळं लिहून घेऊ. वेगळी स्टेप तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगितली होती मगाशी पहिल्या याच्यामध्ये. मग आता हे सगळ्या प्रॉफिट्सचे ॲडिशन केलं बघा आपण, त्याच्यातून 40,000 लॉस मायनस केला आणि भागिले 5. 3,33,000 भागिले 5 तर ते येतं 66,000. 66,000 म्हणजे आपले काय आलं? ॲव्हरेज प्रॉफिट आलं. तर सुपर प्रॉफिट मेथडमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथडसारखंच पहिल्या 2 स्टेप सारख्या आहेत. कोणत्या 2 स्टेप? की टोटल प्रॉफिट काढणं आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढणं. तर आपण आता इथे पण टोटल प्रॉफिट भागिले डायरेक्ट नंबर ऑफ इयर्स केलं, डायरेक्ट आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं. त्यानंतर आता कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट ही त्याच्यामध्ये नवीन पॉईंट आहे. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय? की तुम्हाला पेपरमध्ये त्या एम्प्लॉईजनी कॅपिटल किती एम्प्लॉय केलं आहे, म्हणजे कॅपिटल किती त्याच्यात लावलेलं आहे आपल्या व्यवसायामध्ये ते दिलेलं राहील आणि NRR दिलेलं राहील, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला राहील आहे, रेट ऑफ रिटर्न्स दिलेलं राहील आहे. या रेट ऑफ रिटर्न्सला समजा कॅपिटल एम्प्लॉईडनी मल्टिप्लाय केलं, डिवायडेड बाय 100 असतंच कारण पर्सेंटेजमध्ये असतं ते, तर तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट मिळतो. तर बघा कॅपिटल एम्प्लॉईड फॉर एक्झाम्पल आपण 3,50,000 घेऊ, मल्टिप्लाइड बाय 12 भागिले 100. 12 हे पर्सेंटेज आहे आणि त्याला झालं 42,000. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे, आता आपण पहिले नॉर्मल प्रॉफिट काढलं, ठीक आहे. आता आपण काढू सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट म्हणजे काय? सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपण दुसऱ्या स्टेपमध्ये काढलं होतं, नॉर्मल प्रॉफिट आत्ता आपण काढलं. ॲव्हरेज प्रॉफिट आपलं आलं होतं 66,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट आत्ता आलं 42,000. त्याच्यातून ते मायनस करायचं तर तुम्हाला मिळेल 24,000. म्हणजे आता आपण सुपर प्रॉफिटपर्यंत आलेलो आहे. 24,000 हे आपलं सुपर प्रॉफिट झालेलं आहे. परत एकदा सांगते, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आपण काढला होता 66,000, नॉर्मल प्रॉफिट 42,000 आणि त्याचे इज इक्वल टू 24,000 हे आपलं सुपर प्रॉफिट आलेलं आहे. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता हे सगळं आपण कशाला करतो आहे? गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर परत आपण गुडविल घेणार इज इक्वल टू सुपर प्रॉफिट घेणार आता यावेळी, मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. आता सुपर प्रॉफिट आपण आत्ताच काढलं 24,000, 24,000. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस प्रत्येक गणितात वेगवेगळं असतं, कधी 2 वर्ष 3 वर्ष. तर इथे एक फॉर एक्झाम्पल आपण 2 वर्ष घेतलेलं आहे. गणित सोडवताना ते चेक करायचं की नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस काय दिलेलं आहे. तर 2नी मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर आलं 48,000. तर हे आलं आपलं गुडविल. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट समजा गुडविल करावं लागलं तर तुम्हाला या 2 मेथडपैकी एक मेथड वापरायची आहे. आता तिसरा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, तो आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. म्हणजे याचं ट्रीटमेंट कसं करायचं. म्हणजे हे गुडविल आता आपल्याला मिळालं 48,000 किंवा जे काय आलं ते कुठे लिहायचं, कसं लिहायचं, त्याचे वेगवेगळे सिच्युएशन्स काय आहे. की गुडविल आपण समजा व्यवसायात ठेवलं किंवा नाही ठेवलं. आता तो जो नवीन पार्टनर आपण ॲडमिट करणार आहे आपल्या व्यवसायामध्ये, आपण दोघंजण ऑलरेडी काम करतो आहे, तिसऱ्या व्यक्तीला आपण आपल्याला ॲज अ पार्टनर आपण ॲडमिट करून घेतो आहे. तर त्या पार्टनरला येताना गुडविलचे पैसे आणावे लागतात. ते गुडविल आपण त्याला कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे आत्तापर्यंत. 48,000 फॉर एक्झाम्पल समजा त्याला आणायचं आहे. मग आता हे 48,000चं तर काय करायचं. तर बघा तुमच्या पुस्तकातला एक मी स्क्रीनशॉट इथे दिलेला आहे की ट्रीटमेंट ऑफ गुडविल. अनलाईक अदर ॲसेट्स गुडविल इज ऑल्सो ट्रीटेड सेपरेटली ॲट द टाईम ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द फर्म. सेपरेटली त्या गुडविलचं कॅल्क्युलेशन आपल्याला या गणितांमध्ये करायचं आहे.
मग पहिली मेथड आहे प्रीमियम मेथड. प्रीमियम मेथडमध्ये बघा, वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटेन्ड इन द बिझनेस. नवीन पार्टनरनी गुडविलचे पैसे आणले आणि ते बिझनेसमध्येच ठेवले, तर जर्नल एंट्रीज बघा काय होतात, कॅश बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंट टू पार्टनर्स ओल्ड कॅपिटल किंवा करंट अकाउंट. तर याच्या पद्धतीने आपल्याला त्या अकाउंटमध्ये त्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर दिला आहे वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स इज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. नवीन पार्टनरने गुडविलचे पैसे आणले, पण जुन्या पार्टनर्सनी, जे जुने 2 पार्टनर्स आहेत त्यांनी ते विड्रॉ करून टाकले. मग विड्रॉ केले तर काय करायचं, तर पहिले आणलेले पैसे कॅश अकाउंट डेबिट येईल, येणारी रक्कम नावी होत असते, येणारी रक्कम डेबिट होत असते, तर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि दुसरी एंट्री येईल गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. हे कोणत्या अकाउंटमध्ये, कोणत्या रेशोमध्ये करायचं आहे, सॅक्रिफाईस रेशोमध्ये तुम्हाला त्या दोन्ही पार्टनर्सला वाटून द्यायचं आहे. तिसरी एंट्री येईल ओल्ड पार्टनर्स अकाउंट पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कारण कॅश त्यांनी विड्रॉ करून टाकली आहे म्हणून काढून टाकली आहे. अँड वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर्स. असं जर झालं तर तिथे आपल्याला काहीही एंट्री करायची नाही आहे. दुसरं आहे बघा व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड म्हणजे मध्ये आपण काय करणार, तर जसं आता बघा, वेन न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश इट इज रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म. समजा जर त्यांनी तो नाही आणू शकला, गुडविलचे पैसे तो नाही आणू शकला, नाही आणले त्यांनी, तर काय करायचं, तर गुडविल अकाउंट डेबिट करायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट क्रेडिटमध्ये टाकायचं. म्हणजे याच्यामध्ये गुडविल विल अपियर इन द न्यू बॅलन्स शीट ऑन द ॲसेट साईड. असं जर झालं तर ते गुडविलचे जे पैसे आपण कॅल्क्युलेट केले, जे त्यांनी आणायला पाहिजे होते पण त्यांनी आणले नाही, ते पैसे आपण ॲसेट साईडमध्ये बॅलन्स शीटमध्ये, न्यू बॅलन्स शीटमध्ये दाखवणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेन गुडविल इज रेज्ड अँड रिटर्न ऑफ. गुडविल आपण रेज केलं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये, म्हणजे लिहिलं आणि रिटर्न ऑफ पण केलं, तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स ऑर कॅपिटल ऑर करंट अकाउंट. ओल्ड रेशोमध्ये ते कॅल्क्युलेट त्यांना वाटून द्यायचे दोघांना, ओल्ड पार्टनर्सला. अँड ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू गुडविल अकाउंट. हे न्यू रेशोमध्ये करायचं, म्हणजे पहिलं ओल्ड रेशोमध्ये, नंतरचं न्यू रेशोमध्ये. अँड वेन गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बुक्स ऑफ फर्म, म्हणजे समजा जर ऑलरेडीच तुम्हाला जुन्या बॅलन्स शीटमध्ये दिसलं, आणि इफ गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बॅलन्स शीट अँड न्यू पार्टनर्स ब्रिंग गुडविल इन कॅश, म्हणजे जुन्या याच्यातही दिसते आणि नवीनही कॅश आणलेली आहे. In such cases, if the goodwill is revalued, the difference between revaluation value of goodwill and its book value is transferred to old partners capital account. म्हणजे काय, त्याच्या जुन्या पार्टनर जे त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, म्हणजे जुन्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे बॅलन्स शीटमध्ये आणि नवीन याच्यात दिसतं आहे, तर त्या दोघांचा जे डिफरन्स आहे तो ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा. तर हे जे 2 टेबल्स मी आत्ता दाखवले ते तुम्ही प्लीज तुमच्या वहीमध्ये काढून घ्या, ते समजून घ्या थोडेसे. बाकी आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया.